मित्रांनो, तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट पाहिले का? त्यावर दुपारी 2 ऐवजी 14 असं लिहिलेलं असतं. गणिताच्या भाषेत याला म्हणतात 24 तासाचं कालमापन. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण उदाहरण संग्रह 44 एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह सोडवण्यापुरती एक छोटी ट्रिक लक्षात ठेवा. बघा, जर वेळ सकाळची असेल, काय असेल? जर वेळ सकाळची असेल तर ती तशीच राहते. कधी? 24 ताशी कालमापनामध्ये. पण जेव्हा वेळ दुपारची असेल किंवा संध्याकाळची तर त्यामध्ये फक्त काय करायचे रे? 12 मिळवायचे. बस इतकंच काम करायचं. लक्षात आलं का? चला तर मग जे काही पहिला प्रश्न आहे तो सोडूया. बघा काय दिलं आहे? खाली 12 ताशी घड्याळातील वेळ दिले आहे, ती 24 ताशी घड्याळ किती दाखवली जाईल ते लिहा. बघा प्रश्न पहिला त्यांनी काय विचारलं आहे? मध्यान्हपूर्व 10:30 मध्यान्ह म्हणजेच काय रे? दुपारी. म्हणजेच मी काय सांगितले? दुपारच्या पूर्वी. म्हणजेच ही वेळ आहे सकाळची. लक्षात आलं का? जर सकाळची वेळ असेल तर ती वेळ न बदलता आहे तशी लिहायची. म्हणजेच काय होणार आहे? बघा इथे काय लिहिणार आहे आपण? 10:30. लक्षात आलं का? त्यानंतर मध्यान्हपूर्व 8:10. पुन्हा दुपारच्या अगोदर. लक्षात आलं का? मध्यान्हपूर्व म्हणजेच काय? दुपारच्या अगोदर. म्हणजेच काय? ही सुद्धा वेळ आहे सकाळची. लक्षात आलं का? म्हणून ही सुद्धा आपण काय लिहायची आहे? 8:10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा जे काही तिसरं उदाहरण दिले ते काय दिले? मध्यान्होत्तर 1:20. आता बघा इथे शब्द काय आलं आहे? मध्यान्होत्तर म्हणजेच काय? दुपारनंतरनं. दुपारनंतरनं 1:20. म्हणजे 12 नंतरनं किती झाले तर 1:20. बघा जर दुपारनंतरची वेळ असेल तर आपण काय करायचे? जे काही हा 1 आहे तो काय करायचा आहे? 12मध्ये मिळवायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे? बघा 12 + 1 13. म्हणजेच 13:20. लक्षात आलं का? हे काय आहे रे? 24 तासी घड्याळ. लक्षात आलं का? त्यानंतर पुन्हा जो काही चौथा प्रश्न आहे तो काय आहे? मध्यान्होत्तर 5:40. आता बघा हे जे काही मध्यान्होत्तर आहे म्हणजेच काय? दुपारनंतर. आता बघा सायंकाळचे किती वाजलेत रे? 5. म्हणजे दुपारनंतरनं जर असेल तर आपल्याला काय करायचे? दिलेल्या जो काही तास आहे त्यामध्ये आपल्याला 12 मिळवायचे. म्हणजेच काय होणार आहे? 12 + 5 बरोबर काय आले रे? 17. म्हणजेच त्या घड्याळामध्ये किती वाजले असणार आहेत? 17:40. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न पहिला. आता बघा त्यानंतर दुसरा प्रश्न काय दिला आहे? बघा जोड्या लावा. एका बाजूला 12 ताशी कालमापन दिले तर दुसऱ्या बाजूला दिले 24 ताशी कालमापन. काय दिले बघा? जे काही सकाळी 9:10. हेच आपल्याला 24 तासी जे काही कालमापन आहे म्हणजे घड्याळामध्ये ती वेळ कशी दिसते? तर बघा नियम आपल्याला काय सांगतो? जर सकाळची वेळ असेल तर काहीच बदलायचं नाही. त्यामुळे 9:10. मग हे काय होणार आहे रे? इथे उत्तर येणार आहे 9:10 आहे. तसंच चला ह्याची मी काय करते रे? जोडी लावते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता दुसरं काय दिले रे? दुपारी 2:10. आता बघा आता झाली दुपार. पण आता 24 तासी कालमापनामध्ये दुपारनंतरनं काय करायचं तर आपल्याला 2मध्ये काय मिळवायचे रे? 12. म्हणजेच ते काय येणार आहे? 12 + 2 बरोबर काय येणार आहे? 14:10. इथे कुठे तुम्हाला दिसतात रे? तर इथे आहे तो अंक. चला मग ह्यांची काय करूया? जोडी लावूया. म्हणजेच काय येणार आहे? 2:10 बरोबर जे काही 24 तासी कालमापन आहे त्यामध्ये काय होणार आहे? 14:10. त्यासोबतच जे काही सायंकाळचे काय आहेत रे? 5:25. म्हणजेच काय? दुपारनंतरनं होते सायंकाळ आणि सायंकाळनंतरनं होते रात्र. म्हणून हा जो काही तास आहे तासामध्ये आपल्याला काय करायचे? 12 मिळवायचे. चला 12 मिळवूया. म्हणजेच काय होणार आहे? 12 + 5 बरोबर काय होणार आहे रे? 17. म्हणजेच काय? 17:25. कुठे दिसते तुम्हाला इथे? तर बघा इथे हा 17:25 आपल्याला दिसतात आहे. त्यांची जोडी लावूया. त्यानंतर पुढे काय दिले बघा रे? रात्री 11:10. काय दिले रे? 11:10. आता बघा हे सुद्धा काय आहे? दुपारनंतरनं सायंकाळ होते, सायंकाळनंतरनं रात्र. म्हणजेच ह्या 11मध्ये आपल्याला काय करायचे रे? 12 मिळवायचे. जर ते मिळवले तर काय होणार आहे? 11 + 12 बरोबर 23:10. काय होणार आहे? 23:10.
चला ह्यांचीसुद्धा काय करूया आपण जोडी लावूया. त्यानंतर बघा जी काही सकाळची वेळ आहे ती काय आहे रे 7:25. म्हणजे हे जे काही सकाळ आहे ह्यामध्ये कोणताही बदल नव्हता. फक्त एक काय राहिली रे, एक जोडी राहिली. ती काय आहे रे 7:25. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे दुपारपूर्वीची जी काही वेळ आहे ती आहे तशीच आपल्याला लिहायची आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? दुपारनंतरनं सायंकाळ असू दे किंवा रात्र असू दे त्यामध्ये जे काही तास आहेत ह्या तासामध्ये आपल्याला काय करायचे, फक्त 12 मिळवायचे. लक्षात आलं का? आहे की नाही सोपं? आता रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तुम्ही वेळेच्या बाबतीत कधीच कन्फ्यूज होणार नाही. लक्षात ठेवा, 24 तास सतर्क आणि गणितात परफेक्ट राहायचं असेल तर मराठी लेक्चरवालीसोबत नक्की जोडले जा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या अभ्यासाची वेळ आजच नक्की करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.